इंदापुरातल्या भिगवण तरुणी कथित अपहरण प्रकरणी दररोज नवनवे ट्विस्ट समोर येत आहेत। आता या तरुणीनं म्हटलंय की मला माझ्या आईकडे परत जायचंय। काही दिवसांपूर्वी आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून या 21 वर्षीय तरुणीचं अपहरण झाल्याची तक्रार दाखल झालेली। अपहरण करणारा हा तरुण मुस्लिम समुदायातला असल्यानं अख्खं भिगवण पेटून उठलेलं। मात्र प्रकरण वाढल्यानंतर तब्बल 50 तासानं या मुलीनं मी माझ्या मर्जीनं प्रियकरासोबत पळून गेली असा खुलासा केला। माझं त्या मुलावर प्रेम आहे अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र तिनं कोर्टातही सादर केलं। कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी मुलीला बारामती सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर मुलीनं तिथेही प्रतिज्ञापत्राप्रमाणे जबाब नोंदवला। यानंतर मुलीला पुण्यातल्या महिला सुधारगृहात दाखल करण्यात आलं। यानंतर आज इंदापूर कोर्टामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी झाली। या दरम्यान तरुणीने आईकडे जाण्याची इच्छा व्यक्त केल्यानं या प्रकरणात मोठा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात आता वकिलांचं काय म्हणणं आहे ते पाहूयात। भिगवण येथील वैष्णवी आठवणी प्रकरणी दाखल झालेल्या गुन्हा रजिस्टर नंबर 36/2026 मध्ये आज रोजी आम्ही मूळ फिर्यादी म्हणजे तिची आई अनिता आठवळे यांच्यामार्फत हजर झालो, वकीलपत्र दाखल केलं। त्यानंतर VC द्वारे कुमारी वैष्णवी हिस मेहरबान कोर्टापुढे हजर करण्यात आलं आणि त्यानंतर मेहरबान कोर्टाने तिची इच्छा विचारली असता तिने तिची आई आणि तिचा मामा यांच्याबरोबर राहण्याची व जाण्याची इच्छा प्रदर्शित केल्याने त्याबाबतचा आदेश मेहरबान कोर्टाने पारित केलेला आहे आणि तिचा ताबा या आई आणि मामाकडे देण्याचा आदेश पारित केला। कधीपर्यंत हा ताबा दिला जाणार आहे? काही हा ऑर्डर झालेला आहे, त्यानंतर ते डिपार्टमेंटला गेल्यानंतर ते करतील पुढचे। या संपूर्ण प्रकरणामध्ये आरोपीवरती आरोप केले जातो त्या अपहरणाचे, या संदर्भात काय न्यायालयात सुनावणी झाली का? त्याच्याबद्दल कुठलीही सुनावणी नाही, तो तपासाचा भाग आहे, तो त्यांचा चालू आहे। पुण्याच्या इंदापुरातील भिगवणमध्ये 21 वर्षीय तरुणीचं या ठिकाणी मिरचीची पूड टाकून नातेवाईकांच्या डोळ्यामध्ये आई आणि भावाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून 21 वर्षीय तरुणीचं अपहरण झाल्याचं या ठिकाणी प्रकरण घडलं होतं। परंतु नंतर मात्र याच तरुणीचे 2 व्हिडिओ देखील मुलासोबत मी माझ्या मर्जीने गेले आहे, माझं त्या मुलावरती प्रेम आहे अशा प्रकारचे देखील 2 व्हिडिओ व्हायरल झाले। यानंतर देखील मुलीनं तोच जबाब कोर्टामध्ये देखील कायम ठेवला। त्यानंतर बारामती सत्र न्यायालयाने देखील मात्र मुलीला पुणे येथील महिला सुधारगृहामध्ये देखील त्या ठिकाणी रवानगी करण्यात आली। आज इंदापूर न्यायालयात या ठिकाणी मुलीचा देखील व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या ठिकाणी जबाब नोंदवला असताना मुलीनं त्या ठिकाणी साफ सांगितलेलं आहे की मला आईकडे जायचं आहे आणि माझ्या नातेवाईकांकडे जायचं आहे। याच आधारावर कोर्टाने देखील मुलीला मुलीच्या आईच्या ताब्यात आणि नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचं देखील या ठिकाणी ऑर्डर केलं आहे। परंतु संपूर्ण ह्या घटनेमध्ये एकंदरीत पाहता हे नवीन ट्विस्ट समोर आल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। परंतु अपहरण झालं की नाही याबाबत देखील अजून देखील पोलीस याबाबत देखील तपास करत आहेत। परंतु त्या तपासांती आता काय समोर येते हे देखील पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे। सुंदर कुसाळकर, LS मराठी, इंदापूर।